नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दादर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। कंपनीच्या नावे केलेले सातबारे पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करा, अन्यथा 23 मार्च रोजी शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। पेण तालुक्यातील दादर येथे SEZ लिमिटेड कंपनीने भूसंपादनाचे अटीचे पालन न करता बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कंपनीच्या नावे केलेले सातबारे पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करून आमचा सातबारा कोरा करा, या मागणीसाठी दादर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला, ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमचा सातबारा कोरा करा अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। पेण तालुक्यातील दादर हे गाव भाताचे कोठार समजले जायचे, परंतु सन 1989च्या महापुरात दादर गावची बंदिस्ती तुटली आणि तेव्हापासून दादर गावची भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। त्यानंतर येथे केंद्र सरकारने सेच प्रकल्प निर्माण करून ग्रामीण भागात देखील उद्योगधंदे, कारखाने निर्माण करून ग्रामीण भागाचा विकास करून तरुणांना नोकरी, व्यवसाय व गरीब शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रिलायन्स सेच कंपनीला पेण तालुक्यातील 24 गावे, उरण तालुक्यातील 20 गावे, पनवेल तालुक्यातील 41 गावे अशी 85 गावे भूसंपादनाची परवानगी देताना नियम, अटी, शर्ती ठेवत देण्यात आली होती। ज्यावेळी शेतकऱ्यांनी या आमिषाला बळी पडून करोडो रुपयांच्या जमिनी अल्पदरात स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज या प्रकल्पाकरता रिलायन्स कंपनीला दिल्या, परंतु ज्या उद्देशाने शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या तेथे आज 17 ते 18 वर्ष होऊन देखील आजपर्यंत कोणताही प्रकल्प, प्रोजेक्ट उभारण्याचे काम सुरू केले नाही। भूसंपादनाच्या नावे बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा हा कंपनीच्या नावे करून घेऊन सेज कंपनीने व शासनाने शेतकऱ्यांची तांत्रिक फसवणूक केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कुठलाही विकासाचा मार्ग दिसत नाही व पुढील पिढीचे आयुष्य अंधकारमय झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शासनाने या गंभीर प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देऊन सेजला दिलेल्या परवान्यातील अटी शर्तींचे कंपनीकडून झालेले उल्लंघन याचा संविधानिक विचार करून गरीब शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बेकायदेशीर चढवलेले कंपनीचे नाव कमी करून मूळ शेतकऱ्यांच्या नावे सातबारा चढवून आमचा सातबारा कोरा करा आणि पेन ग्रोथ सेंटर या तिसऱ्या मुंबई प्रकल्पामध्ये आमच्या गावाला प्राधान्य द्या अशी प्रमुख मागणी सर्व बाधित शेतकऱ्यांनी केली आहे। सदर मोर्चामध्ये खासदार सुनील तटकरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, विजयभाऊ पाटील यांच्या समवेत मोहन नाईक, सरपंच तेजस्वी संतोष म्हात्रे, उपसरपंच वैभव नाईक, मोहन पाटील, दीपक पाटील, माजी सरपंच विजय पाटील, सूर्याजी पेढवी, सखाराम म्हात्रे, ॲडव्होकेट स्वागत पाटील, एकनाथ पाटील, माजी सरपंच संतोष म्हात्रे, KP पाटील, MG ठाकूर, मंगेश पाटील, अभिनंदन पाटील, भास्कर पाटील यांच्यासह दादर ग्रामपंचायत व दादर ग्रामस्थ, शेती वाचवा समिती पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जरी आमच्या मागणीचा प्रामुख्याने विचार केला नाही तर येत्या 23 मार्च रोजी यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। मागणी आहे की आमचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। दादरगाव एकजुटीचा हा दादर गावाचा जो मोर्चा हा अतिशय अभूतपूर्व आहे। आज आमच्या ह्या मोर्चामध्ये प्रत्येक कुटुंबातला किमान एक व्यक्ती उपस्थित आहे आणि तुम्ही पाहू शकता की ज्या संख्येने लोक आलेले आहेत त्याच्यामुळे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि शासनाची ह्याची दखल घ्यायलाच हवी।
आज या प्रकल्पाला, जो सेसचा प्रकल्प आमच्या गावामध्ये आला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 873 एकर जमीन याच्यामध्ये बाधित झाली होती, जी रिलायन्सच्या नावे चढलेली आहे. ती जमीन मूळ शेतकऱ्याला परत ही मिळालीच पाहिजे. का तर प्रकल्प रद्द होऊन 15 वर्ष झालेली आहेत. प्रकल्पाचा जो कालावधी असतो, सेसच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या देखील बाद झालेल्या आहेत आणि आपल्या जमिनी या संपूर्णपणे शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत. या प्रमुख एकमेव मागणीसाठी आपण इथे जमलेलो आहोत. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन आमची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहोत आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये जर आमची ही भूमिकेला जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर अतिशय प्रखर आंदोलन आपण याच्यापुढे उभं करणार आहोत.